संध्याकाळचा वेळ होता. केशव कामावरून थकलेला घरी परतला. दरवाजा उघडताच त्याचा 5 वर्षांचा मुलगा आयुष धावत आला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही बाजारातून आईला घेऊन या ना, मला माझ्या आईला भेटायचं आहे. केशव थकून गेला. त्याचा घसा दाटून आला. त्याने मुलाला छातीशी धरत हलक्या आवाजात म्हणाला, बेटा, माझ्याकडे पैसे नाहीत. पैशांशिवाय मी तुझ्यासाठी आई कशी आणू? हे ऐकून आयुषच्या डोळ्यात पाणी आले. तो काही न बोलता आत गेला आणि थोड्या वेळाने त्याची छोटीशी गुल्लक घेऊन बाहेर आला. ती गुल्लक त्याच्या नाजूक हातात थरथरत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने ती गुल्लक वडिलांच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, बाबा, पैसे तर मी जमवलेत, हे घ्या आणि मला माझी आई आणून द्या. मला तिची खूप आठवण येते. मुलाची ही निरागसता पाहून केशवचं हृदय तुटून गेलं. त्याच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. त्याने मनात विचार केला, देवा, या निष्पाप मुलाला कसं समजावू की आई पैशांनी मिळत नाही. पण मुलाच्या अश्रूंनी आणि जिद्दीने तो स्वतः कोसळला. काही क्षण शांत राहून त्याने मुलाचे गाल पुसले आणि म्हणाला, ठीक आहे बेटा, तू थोडा वेळ थांब. मी आत्ताच तुझ्यासाठी आई घेऊन येतो. आयुषच्या डोळ्यात चमक आली. तो हसत म्हणाला, खरंच बाबा, तुम्ही आताच आई आणणार? केशवने मान हलवून होकार दिला. तो जड मनाने आणि थरथरणाऱ्या पावलांनी घराबाहेर पडला. बाहेर पडताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गल्लीतल्या कोपऱ्यावर उभा राहून त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मनोमन म्हणाला, हे भगवंता, मला एवढी ताकद दे की मी माझ्या मुलाचं मन मोडू नये, त्याचं बालपण आईशिवाय उजाड होऊ नये. केशव विचारात हरवला. त्याला रोहिणीची गोड स्मित आठवली. तो दिवस आठवला जेव्हा लग्नानंतर दोघांनी छोटंसं घर प्रेमाने सजवलं होतं. त्याला रोहिणीचा तो चेहरा आठवला जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्या मुलाला कुशीत घेतलं होतं. आणि मग आठवला तो काळा दिवस जेव्हा रोहिणीने कायमचे डोळे मिटले. त्या दिवशी रोहिणीने सांगितलं होतं, छातीत थोडं दुखतंय. केशव तिला डॉक्टरकडे नेऊ इच्छित होता, पण ती हसून म्हणाली, उद्या बरं होईल. पण तो उद्या कधीच आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठलीच नाही. तिचा श्वास थांबला होता. त्या दिवशी मुकेशचं जगच उद्ध्वस्त झालं. रोहिणीच्या सोबत त्याची जीवनसाथी नाही, तर त्याच्या घराचं सुख, हसू सगळंच भस्म झालं. त्या दिवसापासून केशव एकटाच मुलाला वाढवत होता. तो आयुषला समजवायचा, आई बाहेर गेलीये, लवकरच परत येईल. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसं मूल मोठं होत गेलं आणि प्रश्न विचारू लागलं. आणि आता त्याची ही जिद्द केशवसाठी पर्वतासारखी मोठी झाली होती. केशवला माहीत होतं की आता मुलाला फसवून ठेवण्याचा काळ संपला आहे. आता काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. त्याने एक खोल श्वास घेतला आणि मनोमन ठरवलं की तो कुणाशी तरी बोलणार. जड पावलांनी तो शेजारी विवेकच्या घराकडे निघाला. केशवने विवेकच्या दरवाजावर टकटक केली तेव्हा तो बाहेर आला. केशवच्या डोळ्यात लालसरपणा होता आणि आवाज भरलेला होता. केशव म्हणाला, विवेक, तू माझ्या मुलाच्या समोर का म्हणालास की पैशांनी बाजारातून आई आणता येते? माझ्या मुलाने ती गोष्ट खरी मानली. आज त्याने त्याची गुल्लक माझ्या हातावर ठेवली. विवेक थपकून गेला. त्याने लगेच हात जोडले. भाऊ, चूक झाली. त्या दिवशी माझी बायको रागात माहेरी जाण्याचं म्हणत होती. मुलाने विचारलं तर मी विनोदाने म्हणालो की नवी आई घेऊन ये. मला काय ठाऊक होतं की आयुष ऐकेल आणि मनावर घेईल. केशव भिंतीला टेकला. आता काय करू? त्याचे अश्रू मला फोडून टाकतात. कसं सांगू त्याला की आई विकत मिळत नाही? काही क्षण विवेक शांत राहिला. मग संकोचून म्हणाला, एक उपाय आहे. जर तू नाराज नाही झालास तर मी एक ठिकाण ओळखतो जिथे काही बायका मजबुरीने पैशांसाठी ये जा करतात. गैरसमज करून घेऊ नकोस. मी जाणतो तू सन्मानित आणि चांगला माणूस आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे की कुणाला सांग ती थोडा वेळ त्या मुलाला मांडीवर घेऊन झोपवेल, आईसारखं मायेने. एवढंच, ना त्यापेक्षा जास्त ना कमी. मुलाला वाटेल आई परत आली. केशवने तक्षणी
नकारार्थी मान हलवली. नाही, हे बरोबर नाही. पण लगेचच त्याला आयुषच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांची आणि गुल्लक देतानाची ती निरागस मुद्रा आठवली. पप्पा, पैसे तर मी जमा केले आहेत. केशवची ताकद तुटत चालली. त्याने हळू आवाजात म्हटलं, ठीक आहे, पण फक्त मुलासाठी. कुणाचा अपमान होणार नाही. रात्रीचा अंधार दाटू लागला होता. दोघोही ऑटोने त्या परिसराकडे निघाले, ज्याचं नाव घेताच लोक अस्वस्थ होतात. ओसाड रस्त्यांवर पिवळट चमचमत्या दिव्यांचा प्रकाश पसरला होता. केशवचा हात स्टेअरिंगवर घट्ट पकडलेला होता. त्याच्या मनात एकच वाक्य फिरत होतं, मला माझ्या मुलाचं मन मोडून द्यायचं नाही. तिथे पोहोचल्यावर विवेकने 2 ते 3 बायकांशी बोलणं सुरू केलं. सगळ्यांनी आधी दर विचारले आणि मग भुवया उंचावल्या. इतके कमी पैसे? आणि काम काय आहे? विवेक वारंवार सांगत होता, काम काहीच नाही, फक्त मुलाला कुशीत घेऊन झोपवायचं आहे. पण कुणालाही विश्वास बसत नव्हता. काहींनी सरळ नकार दिला. अशा गोष्टींमध्ये आम्ही नाही पडत. बऱ्याच प्रयत्नांनंतर दोघे थकून जवळच्या चहाच्या टपरीवर बसले. केशव पूर्णपणे शांत होता. कपातून उठणाऱ्या वाफेत त्याला मुलाचा चेहरा दिसत होता. त्याचवेळी शेजारच्या बाकावर बसलेला एक मध्यमवयीन माणूस जवळ सरकला आणि म्हणाला, भाऊ, काय झालं? चेहऱ्यावर एवढी उदासी का? विवेक टाळण्याचा प्रयत्न करू लागला, पण केशवचा गळा भरून आला आणि त्याने सगळी कहाणी साफसाफ सांगून टाकली. त्या माणसाने सगळं शांतपणे ऐकलं. मग हलक्या आवाजात म्हणाला, जर तुझा हेतू स्वच्छ असेल तर मी तुला एक नंबर देतो. ती मुलगी नाही, पण एक प्रामाणिक स्त्री आहे. तीही लाचार आहे. वडील आजारी आहेत आणि कधीकधी पैशांसाठी काम करावं लागतं, पण ती सन्मानाने जगणारी आहे. नाव आहे हेमा. तिच्याशी प्रेमाने बोल. घाबरवायचा प्रयत्न करू नकोस. नंबर मिळाला. केशवचे हात थरथरत होते. त्याने फोन लावला. तिकडून थकलेल्या स्वरात एक स्त्रीचा आवाज आला. कोण बोलतंय? केशव शांतपणे म्हणाला, माझं नाव केशव आहे. काही चुकीचं बोलायचं नाही, फक्त माझ्या छोट्या मुलाला आईच्या मांडीची गरज आहे. थोड्या वेळासाठी त्याला झोपवून दे. मी तुला 500 रुपये देईन आणि आदराने परत सोडून देईन. काही क्षण शांतता पसरली. मग तिकडून हळूचा सुस्कारा ऐकू आला. कुठे यायचं आहे? त्याने पत्ता सांगितला. मी ऑटोमध्ये आहे, तुला तिथून घेऊन जाईन. ती पुन्हा म्हणाली, मी एक अट ठेवते, माझ्याशी कोणतीही गैरवर्तणूक होणार नाही आणि जर मुलगा रडला तर तू संयम ठेवशील. केशवचा आवाज दाटून आला. शपथ घेऊन सांगतो, फक्त मुलासाठी तुला बोलावतोय. कॉल कट झाला. विवेकने सुटकेचा निश्वास सोडला. चल ओठ, ती तयार आहे. केशवने खिशात हात घातला. पैसे, चाव्या आणि एक स्वच्छ रुमाल. त्याने मनोमन म्हटलं, हे देवा, आज माझ्या नियतीची परीक्षा आहे. फक्त माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ दे. ऑटो सुरू झाला. शांतता चिरत गाडी त्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचू लागली, जिथे दुसऱ्या बाजूला आपल्या मजबुरी आणि आशांसह हेमा वाट पाहत होती. आणि इथूनच या कथेचं वळण बदलणार होतं. रात्रीचं ओसाडपण वाढत चाललं होतं. ऑटोच्या हेडलाईट्स धुसर रस्त्याला चिरत पुढे सरकत होत्या. ठरलेल्या जागी पोहोचल्यावर केशवने पाहिलं, गल्लीतल्या कोपऱ्यावर एक बाई उभी होती. साधी पण स्वच्छ ड्रेस, चेहरा थोडा झाकलेला. तीच होती हेमा. ती ऑटोच्या जवळ आली, पण आत 2 पुरुष बसलेले पाहून तिचे पाय थबकले. ती पटकन म्हणाली, नाही, मी नाही येणार. तिच्या आवाजात भीती आणि राग दोन्ही होते. पण केशवने घाईघाईने हात जोडले. घाबरू नकोस, तुझ्याशी काही चुकीचं होणार नाही. बघ, मी फक्त माझ्या मुलाच्यासाठी आलोय. तो बाळ आई आई म्हणून हाक मारतोय. त्याने तर त्याची गुल्लक माझ्या हातावर ठेवली. तुला फक्त थोड्या वेळासाठी त्याच्या डोक्यावर हात फिरवून झोपवायचा आहे. एवढंच, त्या पलीकडे काहीच नाही. हेमाने नीट केशवच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात खोटं नव्हतं, तर एक तुटलेला बाप दिसत होता.
तिच्या मनात विचार आला, कदाचित हा माणूस खरं बोलतोय. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, चला. केशवने सुटकेचा श्वास घेतला. त्याने दरवाजा उघडला आणि हेमाला बसू दिलं. ऑटो हळूहळू चालू लागला. सगळ्या रस्त्यावर तिघेही शांत होते. घरी पोहोचल्यावर दरवाजा उघडताच समोरून आयुष धावत आला. त्याच्या डोळ्यात चमक होती. त्याने विचारलं, बाबा, हीच का ती आई जी तुम्ही पैशांनी आणली आहे? केशवने शांतपणे मान हलवली. आयुष आनंदाने उड्या मारू लागला. पुढच्या क्षणी आयुषने हेमाला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाला, मम्मा, तुम्हाला माहीत आहे का, मी तुम्हाला किती मिस केलंय. हेमा थरारली. तिच्या मनात जणू कुणीतरी ठिणगी पेटवली होती. डोळे पाणावले. तिनेही पटकन त्या मुलाला मिठीत घेतलं. ती मिठी बनावटी नव्हती. ती एका निरागस मुलाच्या तळमळीची होती, जिने तिला खऱ्या अर्थाने आई बनवलं. केशव हे दृश्य पाहून शांतपणे दुसऱ्या खोलीत गेला. त्याचे ओठ थरथरत होते. मनात तो म्हणाला, धन्यवाद देवा, किमान आज माझं मूल तरी शांत झोपेल. त्या बाजूला हेमा आयुषला घेऊन खोलीत गेली. मुलगा सतत बोलतच राहिला, मम्मा, तुम्ही कुठे गेल्या होतात? मी रोज पप्पांना सांगायचो की तुम्हाला घेऊन या. बघा, मी तुमच्यासाठी पैसेही साठवलेत. त्याने आपली गुल्लक उचलली आणि ती हेमासमोर ठेवली. आता त्याचे अश्रू थांबता थांबत नव्हते. तिने मुलाला गप्प केलं, कपाळावर चुंबन घेतलं आणि अंगतंगाई म्हणू लागली. काही वेळातच आयुष तिच्या कुशीत हसत हसत झोपी गेला. रात्रीचं ओसाडपण आणखीन दाटलं. हेमाने हलकेच त्याचं डोकं उशीवर ठेवलं आणि बाहेर आली. तिथे केशव शांत उभा होता. तिने मान खाली घालत म्हटलं, तुमचा मुलगा खूप निरागस आहे. त्याचे अश्रू पाहून माझंही मन हललं. केशवने काही न बोलता ठरलेले पैसे दिले आणि म्हणाला, चल, मी तुला सोडतो. ऑटोने परतीचा रस्ता धरला. दोघेही शांत होते, पण हेमाचं मन विचित्र बेचैन झालं होतं. जाताना ती हलक्या आवाजात म्हणाली, जर पुन्हा कधी गरज भासली तर बोलाव, मी येईन. कारण त्या मुलाच्या निरागसतेने मला आतून हलवून टाकलं आहे. केशवने थोडक्यात नजर उचलली, पण काही बोलला नाही. हेमा तिच्या गल्लीतल्या वळणावर उतरली, पण त्या रात्री तिला झोप लागली नाही. डोळे मिटले की पुन्हा पुन्हा तेच निरागस चेहऱ्यावरचं हास्य आणि तो आवाज ऐकू यायचा, मम्मा, तुम्हाला माहीत आहे का, मी तुम्हाला किती मिस केलं. काही दिवस सगळं पूर्ववत चाललं, पण लवकरच आयुषच्या मनात तीच जुनी हट्टाची ठिणगी पुन्हा पेटली. तो वारंवार म्हणू लागला, पप्पा, मला पुन्हा मम्मी पाहिजे. त्या दिवशीसारख्या मम्मी घेऊन या ना. केशव आधी टाळत राहिला, पण मुलाच्या ओलसर डोळ्यांसमोर त्याची हिंमत हरली. थरथरणाऱ्या हातांनी त्याने हेमाला फोन केला. तिकडून तिचा थकलेला पण ओळखीचा आवाज आला. केशव हळू आवाजात म्हणाला, आयुष पुन्हा आईसाठी हट्ट करतोय. तुला काही त्रास नसेल तर आज ये. काही क्षण शांतता पसरली. मग हेमा म्हणाली, ठीक आहे, मी येते. रात्री ती घरी आली. यावेळी आयुष आणखीनच आनंदी होता. धावत तिच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, मम्मा, आता मला सोडून जाऊ नका. हेमाचं हृदय वितळलं. तिने त्याला कुशीत घेतलं, थोपटलं आणि अलगदंगाई म्हणू लागली. पण आज काहीतरी वेगळं झालं. मुलाला झोपवत झोपवत हेमाच्याही डोळ्याला डुलकी लागली. रात्री केशव जेव्हा खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिलं की आयुष गाढ झोपला होता आणि हेमा त्याच्या शेजारी बसलेलीच झोपली होती. तो दृश्य पाहून त्याच्या मनात काहीतरी हललं. त्याच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. त्याने मनात विचार केला, किती सहजतेने ही बाई माझ्या मुलासाठी आई बनली आहे. पहाटेचे 4 वाजले होते. केशवने हळूच तिला उठवलं. ती थोडी गोंधळली आणि म्हणाली, माफ करा, मी झोपले. केशव शांतपणे म्हणाला, काही हरकत नाही. मुलाला शांत झोप मिळाली, माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. त्याने पैसे दिले आणि तिला ऑटोत बसवून परत पाठवलं. पण आता परिस्थिती बदलली होती.
हे एकदाचं प्रकरण राहिलं नव्हतं. 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, कधी महिनाभरानंतर जेव्हा जेव्हा आयुष आईचा हट्ट धरायचा, केशव हेमाला बोलवायचा. हळूहळू आयुषसाठी हेमा फक्त पाहुणी मम्मी राहिली नाही, तर खरी आईसारखी बनली. तो तिच्यासोबत खेळायचा, बोलायचा, तिच्या कुशीत झोपायचा आणि आश्चर्य म्हणजे तिच्याही मनात त्या निष्पाप लेकरासाठी खूप प्रेम निर्माण झालं होतं. कधी कधी ती पैसे घ्यायलाही नकार द्यायची आणि म्हणायची, केशव मला इतका आपलासा मानतोय की आता याच्यासोबत राहणं ओझं नाही, आनंद आहे. केशवला माहीत होतं की हेमा परिस्थितीची मार झेलते आहे, पण त्याच्या मनातही हळूहळू एक भावना निर्माण झाली. कदाचित हीच त्याच्या मुलाच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरू शकते. दिवस गेले, महिने उलटले. 6 महिने कसे गेले कळलंच नाही. आता आयुष आणि हेमामध्ये एवढं घट्ट नातं तयार झालं होतं की आयुष तिला खरी आई मानू लागला. तो प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तिलाच सांगायचा, तिच्या कुशीत झोपायचा आणि तिच्या हसण्यातच हसत राहायचा. केशव हे सगळं बघत विचारात पडायचा, ज्याचं रिकामेपण मी पैशाने भरू पाहत होतो, ते या बाईने आपल्या मायेने भरून टाकलं. हे फक्त गरज आहे का, की तिच्या मनात खरंच आपलेपणा आहे? एके दिवशी आयुष तिच्या कुशीत झोपला होता. हेमा त्याचे केस कुरवाडत भावूक झाली आणि म्हणाली, केशव मला ठाऊक आहे मी कोण आहे आणि कशी जगते, पण खरं सांगते, या मुलाशिवाय राहवत नाही. याच्या निष्पाप हसण्यातच माझं जगणं आहे, जर तू इच्छिलास तर. ती थांबली, तिचे डोळे पाणावले. केशवने तिच्याकडे पाहिलं आणि तिचं वाक्य पूर्ण केलं, तर आपण लग्न करूया. माझ्या मुलाला कायम आईची सावली मिळेल आणि तुलाही एक घर. हेमा दचकल्यासारखी झाली, मग हळूच म्हणाली, पण मी या योग्यतेची नाही. केशव म्हणाला, योग्य तोच जो मनापासून स्वीकारतो, आणि तू माझ्या मुलाला स्वतःच्या लेकरासारखं स्वीकारलं आहेस. काही दिवसांनी दोघांनी एका मंदिरात साधेपणाने लग्न केलं. हेमाचा वृद्ध बापही या नात्याने आनंदी झाला. आता हेमा घराची सून आणि आयुषची आई बनली होती. आयुष आनंदाने म्हणाला, पप्पा आता मम्मा कायम आपल्या सोबत राहील ना? केशवने मुलाला मिठी मारत उत्तर दिलं, हो बाळा, आता कधीही वेगळं होणार नाही. हेमाने आयुषला आपल्या छातीजवळ घेत म्हणाली, नाही बाळा, आता मी कायमची तुझी मम्मा आहे. त्या छोट्या घरातला रिकामेपणा आता भरून गेला होता. घरात पुन्हा हसणं, आनंद आणि आपुलकीचं वातावरण पसरलं. आता तिन्ही मिळून सुखाने राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आईचं नातं पैशाने विकत घेता येत नाही. आई तीच असते जी मनापासून स्वीकारते, आपल्या लेकराला माया देते आणि त्याचे अश्रू पुसते. नातं नेहमी रक्ताचं असावं असं नाही, ते मनापासून स्वीकारल्यानेही जुळतं. आता एक प्रश्न तुम्हाला काय वाटतं? केशवने हेमाला स्वीकारून आपल्या मुलाला आईची माया दिली, हा त्याचा निर्णय योग्य होता का? मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.